नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये स्वागत करतो. आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर 25 ते 26 प्रश्न आपण चर्चा करणार आहेत. रोज संध्याकाळी 4 ते 5 वाजता आपण या ठिकाणी जिजाऊच्या मार्फत मोफत मार्गदर्शन ऑनलाईनच्या मार्फत करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जितक्या जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला ही लिंक पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि सेशन लाईव्ह अटेंड करा. सेशनला जेव्हा तुम्ही येताय त्यावेळेस पेपर पेन्सिल घेऊन बसा. जो वेळ तुम्ही मोबाईलमध्ये सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर आणि रील्सवर देणार आहात तो वेळ तुम्ही या चॅनलसाठी जर दिला आणि 1 तासाचं जर लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितलं, स्वतः करून बघितलं, तर नक्कीच आपल्या गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयांच्या बाबतीतली भीती दूर होणार आहे आणि या विषयांमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळवण्यासाठी मदत होईल. जिजाऊच्या मार्फत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने मोफत मार्गदर्शन या ठिकाणी केले जात आहे आणि आपल्याला या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जे कठीण वाटणारे विषय आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता, त्याची तयारी आपली योग्य व्हावी म्हणून हा प्रयत्न आहे. चला तर मग आपण सुरू करू आजच्या सेशनला. पहिला प्रश्न तुमच्या समोर येतोय. प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा आणि करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला एक या ठिकाणी प्रश्न आकृती दिली आणि उत्तर आकृती दिली आहे. तंतोतंत जुळणारी आकृती कोणती आपल्याला ते ओळखायचं आहे. कालच्या सत्रात देखील आपण बघितलं असेल की अशा प्रकारचे प्रश्न आपण कालच्या सत्रात देखील केले होते. चला, तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. अगदी बारकाईने आपल्याला निरीक्षण या ठिकाणी करायचं असतं. व्यवस्थित सराव केला तर 10 ते 12 सेकंदात हा प्रश्न होणार आहे. बघा या ठिकाणी 1, 2, 3 रेषा आहेत. 1, 2, 3 रेषा मला फक्त याच आकृतीत दिसतात, म्हणजे ही आकृती तंतोतंत जोडणारी आहे. दुसरं जर तुम्ही बघितला दुसऱ्या आकृतीमध्ये या डोळ्यांच्या जो वर्तुळ आहे ते एकमेकाच्या बाजूने आहेत. ते इथं दिसत नाहीये मला, इथं पण दिसत नाहीये, इथं पण दिसत नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. हा हा आपल्याला गणितीय क्रिया म्हणजे याला म्हणतो आपण अरिथमेटिक रिझनिंग, याच्यावर आधारलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न जरी 3 ओळींचा असला तरी प्रश्न व्यवस्थित वाचणं महत्वाचं आहे. प्रश्न काय म्हणतो बघा. एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर आणि साखर 5 वस्तू आहेत. गहू, 2 ज्वारी, 3 बाजरी, 4 तूर आणि 5 साखर यांची काही पोती आहेत. यात साखरेची पोती इतर सर्व धान्यांच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहेत. दुपटीने जास्त आहेत. दुपटीने जास्त आहेत. ओके. दुप्पट आहे आणि दुपटीने जास्त हे महत्वाचं आहे. म्हणजे बघा, जर इतर धान्याचे पोते 2 असतील किंवा 4 असतील तर ते साखरेचे पोत दुपटीने जास्त, म्हणजे साखरेचे पोत 12 यायला पाहिजे. म्हणजे 8चे दुप्पट किती? 8. सॉरी, 4चे दुप्पट 8, म्हणजे 4पेक्षा 8ने जास्त आहे. 12 पोते येतात याप्रमाणे. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान आहेत आणि ते प्रत्येकी 12 आहेत. म्हणजे बघा, गहूचे 12 पोते, नंतर ज्वारीचे 12 पोते, तूरचे 12 पोते आणि बाजरीचे 12 पोते. तर एकूण पोत्यांची संख्या किती झाली? तर ह्या पोत्यांची संख्या झाली 12 चौक 48. आता साखरेचे पोते किती येणार आहे? साखरेचे पोते दुपटीपेक्षा म्हणजे याच्यापेक्षा 96 जास्त. कारण 48 ची दुप्पट होते 96. तर तुम्ही यांच्यात बेरीज केली तर हे 144 होतात. किती होतात? 144. चेक करून घ्या. 144. सो 144 होतात. तर आपल्याला दुकानात एकूण धान्याची पोते किती विचारली आहेत? धान्याच्या पोत्यांची एकूण संख्या किती विचारली आहे? ओके. आता बघा, या ठिकाणी धान्य जर विचारलं आपल्याला तर धान्य, ओके, सर्व धान्यांच्या एकूण पोत्यांच्या संख्येच्या दुपटीने जास्त आहेत. साखरेशिवाय सर्व इतर पोती समान असून प्रत्येकी 12 आहेत. प्रत्येकी 12 आहेत. म्हणजे हे 12, हे 12, हे पण 12 आणि हे पण 12. ओके. सो जर विचार आपण केला तर 12 चौक 48 उत्तर यायला पाहिजे होतं.
जर आपण धान्याची पोती जर म्हटलं तर दुकानात धान्याची एकूण किती पोते आहेत? चला विचार करा, यात साखरेची पोती इतर सर्व धान्यांच्या एकूण पोत्यांच्या दुपटीपेक्षा दुपटीने जास्त आहे, संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहे. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये साखरेचे पोते ऍड करावे लागणार नाही. साखरे धान्याच्या पोत्यांमध्ये काय काय येणार आहे? फक्त गहू येणार आहे, ज्वारी येईल, आणि बाजरी येईल, आणि तूर येईल. अं, मग याने साखरेशिवाय म्हटले, साखरे व्यतिरिक्त बाकीचे सर्व पोते हे समान आहेत, 12-12 आहेत. हे पण 12, प्रत्येकी 12-12 पोते आहेत. ओके, तर दुकानात एकूण पोत्यांची संख्या किती? धान्याच्या पोत्यांची संख्या किती? या ठिकाणी हे जर आपण 96 घेतले तर 48. दुपटीने जास्त आहेत, संख्यापेक्षा दुपटीने जास्त आहेत. दुपटीने जास्त आहेत. मग सर्वच जर घेतले तर 144 यायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये साखरेचे पण आपण टाकतोय. फक्त धान्याचे राहिले असते तर 48 उत्तर यायला पाहिजे होतं, पण 48 उत्तर दिलेलं नाहीये. म्हणून साखरेचे तुमचे 96 व दुपटीने जास्त आहेत. म्हणजे 48च्या दुप्पट किती आले? 96. 96 हे साखरेचे पोते येतील. ओके, तर त्याच्यामध्ये 144 उत्तर तुमचे यायला पाहिजे. या आकृतीतील चौरसांची संख्या किती? आता बघा, या ठिकाणी असा जर चौरस आहे आणि त्याचे जर 4 भाग केलेत, तर 1, 2, 3 आणि 4, आणि हा सर्वात मोठा एक 5, असे चौरस तयार होतात. मग आता जर आपण या चौरसाच्या बाबतीत विचार केला तर या चौरसात 5 येतील. या खालच्या छोट्यामध्ये विचार केला तर याच्यात 5 येतील. 5 आणि 5 किती झाले? 10. म्हणजे 8 आणि 9 उत्तर येत नाही. आणि हा सर्वात मोठा हा पण एक चौरस आहे बघा, हा पण एक चौरस आहे, म्हणजे 11 तुमचं उत्तर यायला पाहिजे. येस. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नात सुरुवातीला 3 पदे दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. यांच्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे, त्याच्यामुळे एक गट तयार करतायत. या गटात न बसणारा पर्याय आपल्याला निवडून काढायचा आहे. येस, याच्यामध्ये आपल्याला निवडून काढायचं आहे. साखर, मीठ आणि धुण्याचा सोडा. साखर आणि मीठ, साखर, मीठ आणि धुण्याचा सोडा ह्या पांढऱ्या रंगामध्येच आपल्याला ह्या आढळतात. आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिश्रण त्यांचं होतं. तेल पाण्यात मिश्रण होत नाही, वाढू होत नाही. हळद पूड या कॅटेगरीमध्ये येत नाही. तुमचं उत्तर तुरटीची पूड येणार आहे. तुरटी. येस. कांदा, लसूण, बटाटे. कांदा, लसूण, बटाटे. हम्म, चला. तर आता बघा, कांदा, लसूण, बटाटे हे सर्व आपण बघतो तर हे जमिनीमध्ये असतात. कंदमुळांच्या स्वरूपात असतात. रताळे देखील जमिनीतच येतात, मुळा देखील येतो, बीट देखील येतो, आले देखील जमिनीतच येतात. तर या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याला अ, कुठला घेता येईल, कारण की सर्वच हे कंदमुळांचे प्रकार आहेत. ओके. तर यामध्ये आलं तुमचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. ओके, गुड. चला, पुढचा प्रश्न हा संख्यामाला कंप्लीट करायचा आहे. संख्यामाला आपल्याला कंप्लीट करायची आहे. एक संख्यामाला आपल्याला दिलेली आहे आणि त्या संख्यामालेला आपल्याला बघायचं आहे. तर थोडस व्यवस्थित विचार करा बघा. आता 3, 4, 12 यामध्ये काय लॉजिक वापरलं असेल? 4, 5, 20 याच्यामध्ये काय लॉजिक वापरलंय? 2, 5, 10 याच्यामध्ये काय लॉजिक वापरलंय? असा विचार करा सर्वांनी. चला, विचार करण्याचा प्रयत्न करा. बघा, प्रत्येक संख्या या ठिकाणी संख्या मला पूर्ण करा हा आपला फेमस प्रश्न प्रकार आहे. मी तुम्हाला मागच्या केसेस मध्ये पण सांगितलंय. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लॉजिक्स वर विचार करावा लागतो, वेगवेगळ्या लॉजिक वर विचार करावा लागतो. चला. ओके. आता बघा, इथे एकच आहे. पहिले दोन जे संख्या आहेत, पहिले जे दोन अंक आहेत, 4 गुणिला 3, 4 त्रिक किती होतो? 12, तो शेवटी दिलाय.
इथं 4 5 लिहिलाय, 4 गुणीला 5, 4 पंचे 20 इथं लिहिलाय. इथं 2 गुणीला 5 10 होतो. म्हणजे अशी कोणती संख्या तुम्हाला आता दिसते की पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार ही शेवटचे दोन अंक एवढे होतात. 4 गुणीला 4, 4 चोक किती होतील 16. म्हणजे तुमचं उत्तर 4416 येणार आहे. खूप चांगला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. गुड. चला पुढचा प्रश्न. पुन्हा आपल्याला या ठिकाणी त्रिकोणांची संख्या मोजायला लावतोय. चला तुम्हाला जे दिसत आहेत ते त्रिकोण मोजा. मी तुम्हाला वेळ देतो, काही सेकंदाचा वेळ तुम्हाला देतो. जे तुम्हाला सहज डोळ्यांनी दिसत आहेत, सहज डोळ्यांनी दिसणाऱ्या त्रिकोणांवर फोकस करा. जर जिजाऊच्या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. जिजाऊच्या माध्यमातून जानेवारी पासून मार्च एप्रिल पर्यंत जून पर्यंत काही ऑनलाईन सेशन्स घेतले गेले आणि त्यानंतर 5 ऑगस्ट पासून आपण हे पुन्हा ऑनलाईन सत्र सुरू करतोय. तर या ऑनलाईन सत्रांचा आपल्याला उपयोग व्हावा. गणित आणि बुद्धिमत्ता तसेच वेगवेगळ्या विषयांचं मार्गदर्शन आपल्याला जिजाऊच्या मार्फत मोफत ऑनलाईन या ठिकाणी केलं जात आहे. या संधीचा फायदा घ्या. तुम्ही तर फायदा घ्याच आणि तुमच्या सोबत तुमच्या बऱ्याच विद्यार्थी मित्र मैत्रिणी जे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांना पण लिंक शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक जाऊ द्या. वाऱ्यासारखी पसरू द्या विद्यार्थी मित्रांनो. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स. आतापर्यंत चॅनलला लाईक केलं नसेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणांची संख्या किती ते विचारली आहे. साध्या डोळ्यांनी जर मी बघतोय तर हा एक त्रिकोण मला दिसतोय, नंतर हा एक त्रिकोण मला दिसला आणि हा उभा एक त्रिकोण दिसला. म्हणजे 3 त्रिकोण तर मी आतापर्यंत जे सरळ सरळ आपल्याला दिसत होते ते मोजून काढले. जे अगदी सरळ दिसत होते 3 त्रिकोण मोजून काढले. आता छोटे छोटे मोजू बघा. 3 हा एक 4, हा एक 5, हा इथला 6, हा 7, हा 8, हा 9, नंतर हा 10, हा 11. म्हणजे 11 तर झाले, म्हणजे 10 तर उत्तर तुमचं येणार नाही. अजून काही त्रिकोण बाकी आहेत का बघू आपण. आता एक त्रिकोण बघा असा तयार होतो इथं. हा एक त्रिकोण तयार होतो इथं. 11 नंतर हा झाला तुमचा 12. हा त्याच्यातला सर्वात मोठा तुम्ही मोजलेला आहे. 12 नंतर हा झाला तुमचा 13. ओके. अजून काही तुम्हाला सापडतोय का त्रिकोण बघून घ्या. सर्वात मोठे त्रिकोण तर आपण काउंट केलेच आहेत. सर्वात मोठे त्रिकोण. ओके. नंतर हा बघा. नंतर हा एक तो तयार झालाय बघा. हा हा एक तयार झालाय. हा 14. म्हणजे एकूण किती त्रिकोण असणार आहे? 14 त्रिकोण असणार आहे या आकृतीमध्ये. तर इतक्या बारकाईने तुम्हाला ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करावं लागेल. ओके. पुढचा प्रश्न हा क्रमवारीवरचा आहे. जर तुम्ही 5 ऑगस्ट पासूनचे आतापर्यंतचे आपले 10 सेशन जे झालेत, 10 तास आपण गणित बुद्धिमत्तेवर ऑलरेडी आता दिलेले आहेत. ते सेशन जर बघितले त्याच्यामध्ये आपण रांगेमध्ये उभ्या असलेल्या व्यक्तींच्या संबंधित प्रश्न विचारले तर ते आपण प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. प्रश्न वाचा आणि करण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा सांगतो, पेपर पेन्सिल जर घेऊन बसले नसाल तर फार मोठी चूक करताय. फार मोठी चूक करतात. एक महान व्यक्तीने असं म्हटलंय, इफ यू आर लर्निंग फ्रॉम युअर मिस्टेक्स यू आर इंटेलिजंट. तुम्ही जर तुमच्या चुकांमधून शिकत असाल तर तुम्ही खूप हुशार आहेत आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकत असाल तर तुम्ही जिनियस आहेत. जिनियस आहेत तुम्ही. केव्हा? जर तुम्ही दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकत असाल तर. दुसरे व्यक्ती काय चूक करतायत, ते आपला वेळ 1 तासाचा हा वेळ रील्स मध्ये वाया घालवत आहेत. तर ते हा 1 तासाचा वेळ गॉसिपिंग मध्ये वेळ घालवत आहेत. ते हा वेळ राजकारणाच्या गोष्टी गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवत आहेत. ते हा वेळ काही खेळ, क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, व्हॉट एव्हर याच्यामध्ये तुमचा वेळ वाया घालत. तुम्ही खेळा, खेळाच्या बाबतीत आपल्याला काही त्यामध्ये दुमत नाही, पण नॉट ऍट द कॉस्ट ऑफ युअर स्टडी. 1 तास हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. रोज 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 सातत्य महत्वाचं आहे. एक दिवस केलं आणि सोडून दिलं तर त्याचा उपयोग होत नाही. सारखं एका जागेवर पुन्हा 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 हाणत राहावं लागतं. तेव्हा मग त्यानंतर काहीतरी काम दिसतं. काहीतरी काम त्यामुळे दिसतं. लक्षात घ्या. जॉन व मोईस एका रांगेमध्ये उभा असून जॉनचा पुढून क्रमांक 17वा आहे. समजा हा जॉन आहे, याचा 17वा क्रमांक आहे जॉन, आणि मागून तो 8व्या क्रमांकावर आहे. मागून तो 8व्या क्रमांकावर. इकडून जर
इकडून जर मोजला तो 17व्या क्रमांकावर आहे, मागून जर मोजला तर 8वा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण असलेले विद्यार्थी आपल्याला काढता येतील. रांगेतील एकूण विद्यार्थी, रांगेतील एकूण विद्यार्थी बरोबर 17 अधिक 8, म्हणजे जॉनची दोन दोन विरुद्ध टोकांकडून आपल्याला स्थिती दिली आहे. मग त्याची बेरीज करा आणि वजा 1 करा. 17 वजा 8 किती झाले? 25. 25 वजा 1 24. आणि मोईस पण त्याच रांगेमध्ये उभा आहे. तर मोईस जर पुढून 6वा असेल तर मोईसचा पुढून क्रमांक आणि मागून क्रमांक यांची बेरीज 25 व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याचा मागूनचा क्रमांक 19 असणार आहे. 19 अधिक 6 25. म्हणजे तुमचं हे उत्तर, प्रश्नाचं उत्तर, मोईसला शेवटून त्याचा कितवा क्रमांक असेल तर तो 19वा क्रमांक असेल. खूप सुंदर प्रश्न आहे. मी या सुंदरच्या कॅटेगरीमध्ये याला टाकेल. यस. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. दिशा ज्ञानावरचा प्रश्न आहे. दिशा ज्ञानावरचा प्रश्न प्रत्येक वेळेस आपल्याला विचारलेला दिसतो आणि म्हणून दिशा ज्ञानावर फोकस करा. दिशा ज्ञानावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आपण पेपरवर जेव्हा दिशा ड्रॉ करतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस पेपरच्या वरची दिशा ही कुठली असते? उत्तर दिशा असते. पेपरच्या विरुद्ध, उत्तरेच्या विरुद्ध दिशा कुठली असणार आहे? दक्षिण असणार आहे. आपल्या उजवीकडे पूर्व दिशा आणि डावीकडे पश्चिम दिशा. आणि मधल्या या दिशांच्या बाबतीत जर विचार केला तर उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा जी असते ती असते ईशान्य. पश्चिम आणि दक्षिण यांच्या मधली जी दिशा असते ती असते नैऋत्य. पुन्हा आपण दोन दिशांच्या बाबतीत विचार केला तर उत्तर आणि पश्चिम याची दिशा वायव्य आणि या ठिकाणी आग्नेय. मग बघा काय म्हणतोय बघा. रसीदचं ईशान्य दिशेकडे तोंड होतं. रसीदचं ईशान्य दिशेकडे तोंड आहे. तो 3 वेळा काटकोनात वळण घेतलंय. म्हणजे बघा, डावीकडे 3 वेळेस वळण घेतलं आणि आता त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? डावीकडे बघा, हे पहिलं काटकोन, हा दुसरा काटकोन आणि हा तिसरा काटकोन. घड्याळीच्या काट्याची दिशा, ही दिशा त्याची डावी दिशा असणार आहे आणि ही दिशा त्याची उजवी दिशा असणार आहे. उजव्या दिशेचा हात कोणत्या बाजूला असेल तर हा जो कोपरा, हा नैऋत्य कोपरा आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर इतका सुंदर प्रश्न आहे बघा. ह्या ज्या पोट दिशा आहेत, उपदिशा आहेत, त्यांच्यावर फोकस करा. त्यांच्यावर फोकस करा. चला, पुढचा प्रश्न सुंदर आहे. मी तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाचा वेळ देतो. अशाच प्रकारचा प्रश्न आपण मागच्या, आत्ता लगेच कालच्या सेशन मध्ये घेतलाय. या ठिकाणी अंक आणि त्या अंकांना निर्देशित करणारे काही चिन्ह दिलेले आहेत. मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय? चिन्हांना अंकांनी बदल करायचा आहे आणि मग त्यावर गणितीय क्रिया करायच्या आहेत. आणि मग त्यावर गणितीय क्रिया करायच्या आहेत. गणितीय क्रिया एका शब्दामध्ये त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. शब्दामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. चला, पेपर पेन्सिल घेऊन बसा. प्रत्येकाने प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर आपलं उत्तर बरोबर आहे का चेक करा. लक्षात घ्या, जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा. चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. त्रिकोणाची जर किंमत बघितली, त्रिकोण आपल्याला या सारणीमध्ये 9 दिलाय. वजा चौकोन म्हणजे 3, गुणिले बेरीज म्हणजे 0, अधिक गुणाकाराचा किंमत किती आहे? 6. आता पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. वजा 3 गुणिला 0 म्हणजे 0च येणार आहे. म्हणजे 9 अधिक 6 एवढं उरलं. 9 अधिक 6, 9 आणि 6 15 तुमचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2. उलटा त्रिकोणाची किंमत आहे याच्यामध्ये 5, नंतर अधिक समांतर रेषांची किंमत आहे 7, वजा त्रिकोणाची किंमत आहे, 9 भागीला चौकोनाची किंमत आहे 3. पहिल्यांदा भागाकार करून घ्या. 9 भागीला 3 म्हणजेच किती? 3 आले, वजा 3 आले. ओके.
मग 7 5 12, 12 - 3 किती असणार आहे? 9 असणार आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. आशा करतो की तुमचे दोघं उत्तर बरोबर आले असतील. चला पुढचा प्रश्न खूप सुंदर आहे. खालील दिलेल्या आकृतीमध्ये किती घनाकृती ठोकळे आहेत? घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजायची आहे. चला थोडस ऑब्झर्वेशन करा, थोडस लॉजिक लावा. प्रत्येक प्रश्न आपला झालाच पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. प्रश्न सॉल्व्ह करताना आणि साध्या पद्धत रोजच्या जीवनातल्या ह्या गोष्टी आहेत, त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आपल्या समय सूचकतेने या ठिकाणी आपल्या अनुभवावरून या ठिकाणी काउंट करायचं आहे. या ठिकाणी घन जर मोजले तर ह्या घनांचा हा खालचा बेस पूर्ण आहे. हा खालचा बेस पूर्ण आहे. मग खालच्या बेसमध्ये 3 ओळी आहेत आणि एका ओळीमध्ये किती किती घन येतात ते मोजून घ्या. बघा 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 तीन रांगा आहेत. म्हणजे या खालच्या बेसमध्ये 15 घन असले पाहिजे. आता इथं वरची एक रांग संपली म्हणजे हे 2च आहे, म्हणजे वरच्या ह्याच्यात 2 10 असले पाहिजे आणि 1 2 3 म्हणजे हे 3. जर तुमची या सर्वांची जर बेरीज केली तर एकूण घनांची संख्या ही 28 येणारे पर्याय क्रमांक 3. येस. जर ही आकृती तुम्हाला ही थोडी गुंतागुंतीची वाटत असतील तर ती आपण सोपी या ठिकाणी करू शकतो. पुढचा प्रश्न बघा. इसवी सन 2017 हा प्रजासत्ताक दिन बुधवारी होता, तर त्याच वर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी होती? चला कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. कॅलेंडरवरचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी काही सणावळ्या तुम्हाला माहित पाहिजे. प्रजासत्ताक दिन हा आपण 26 जानेवारी रोजी साजर करतो. 2017 हे लीप वर्ष नाहीये, साधारण वर्ष आहे. मग जानेवारी मध्ये किती दिवस अजून बाकी आहे? जानेवारी मध्ये 5 दिवस बाकी आहे. फेब्रुवारी पूर्ण, फेब्रुवारी साधारण महिन्याचा फेब्रुवारी 28 चा असतो. नंतर एप्रिल, मार्च हा 31 दिवसांचा असतो. आणि एप्रिल 14 एप्रिल पर्यंत आपल्याला जावं लागेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असते. चला जास्तीचे दिवस काढा. जास्तीचे दिवस जास्तीचे दिवस काढण्यासाठी आपल्याला दिवसांच्या संख्येला 7ने भागावं लागतं. इथं 5 बाकी उरेल आणि बाकी शोधा. इथं 0 बाकी उरेल, इथं 3 बाकी उरेल, इथं पूर्ण 0 आलं. 5 आणि 3 किती झाले? 8. 8 मधून पण जास्तीचा दिवस किती निघेल? 1 दिवस जास्तीचा आला. म्हणजे जो प्रजासत्ताक दिवस असेल त्याच्या पुढचा दिवस एक जर केलं, बुधवार मध्ये 1 मिळवला तर तुमचं उत्तर गुरुवार यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. आशा करतो की तुमचं पण उत्तर या ठिकाणी बरोबर आलं असेल. ओके, चलो पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. व्हेरी गुड, चांगला प्रश्न आहे बघा. काय म्हणतोय बघा, वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. वेन आकृती काळजीपूर्वक वाचा, तुम्ही निरीक्षण करा. फक्त चौकोन व फक्त त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळात व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती? फक्त चौकोनात व त्रिकोणात असणारा अंक, फक्त चौकोन व त्रिकोण. आता बघा, फक्त चौकोन व त्रिकोण याच्यामध्ये असणारा अंक कुठला आहे? 7 आहे. आणि फक्त वर्तुळ व चौकोन, आणि फक्त वर्तुळ व चौकोन यांच्यामधला अंक कुठला आहे? कुठला आहे? 4 आहे. ओके, फक्त वर्तुळ व चौकोन म्हटलंय. यांच्या बेरजेतील फरक किती? अच्छा, तर मग हा प्रश्न थोडासा इंटरप्रिट करताना वेगळ्या पद्धतीने करावा लागेल आपल्याला. याचा अर्थ असा बघा, फक्त चौकोनात असलेला अंक कुठला आहे? तुमचा 6. फक्त त्रिकोणात असलेला अंक किती आहे? 8. या दोघांची बेरीज झाली 14. नंतर फक्त वर्तुळात असणारा अंक 3 आणि फक्त चौकोनात असणारा अंक तर तुमच्याकडे इथं दिसत नाहीये. अच्छा, हा फक्त चौकोनात वाला आहे ना? फक्त चौकोनात म्हणजे हा किती आला तुमचा? 6. 6 आणि 3 किती आला? 9. यांच्या बेरजेतील फरक हा किती येतोय? 5 येतोय. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. येस, आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. येस, चला पुढचा प्रश्न.
आता या ठिकाणी आपल्याला काय विचारतोय बघा पुन्हा, संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणार आहेत. आता याच्यामध्ये काय म्हणतोय तो, त्रिकोण आपल्याला काय दाखवतोय, त्रिकोण आपल्याला दाखवतोय संगीतकार. नंतर चौकोन काय दाखवतोय, चौकोन दाखवतोय गायक. आणि वर्तुळ दाखवतोय नटांची संख्या, नट. तर संगीतकार, गायक व नट हे तीन गुण असणारे, तिघ गुण असणारे किती आहेत बघा, हे तिघ आकृत्यांना सामायिक असणारी अंक हा 3 आहे. पर्याय क्रमांक 1. वेन आकृतीवरचे प्रश्न सॉल्व्ह करताना तुमचं निरीक्षण चांगलं असलं पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न पुन्हा हा कॅलेंडरवरचा आहे. 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता. तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार होता, होता विचारलाय. आता बघा, 1 फेब्रुवारी ते 1 फेब्रुवारी 2010 ते 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 2016 यांच्यामध्ये किती वर्षांचं अंतर आहे, 6 वर्षांचं अंतर आहे. मग 6 जास्तीचे दिवस तर असणारच आहे. पण याच्यामध्ये 2 लीप वर्ष, तुमचं एकच लीप वर्ष 2012, 2016 लीप वर्ष असलं तरी त्याचा इफेक्ट 29 फेब्रुवारी नंतर सुरू होईल. म्हणजे 7 दिवस आपल्याला जास्तीचे दिवस जावे लागतील. 7 जास्तीचे दिवस म्हणजे तोच दिवस. सोमवारच तुमचं उत्तर असणार आहे. 1 फेब्रुवारीला जो दिवस असेल तोच तुमचा दिवस हा 1 फेब्रुवारी 2010 रोजी होता. यस, सारखाच दिवस त्या ठिकाणी असेल. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या या पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. खूप सुंदर प्रश्न, मी वर्गघन पाठ करायला तुम्हाला लावलेले आहेत. वर्गघन जर तुमचं पाठांतर असेल तर तुम्हाला लगेच हिंट मिळणार आहे की हा प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे. ओके, चला. वर्गघनांचं पाठांतर असेल तर तुम्हाला लगेच समजेल की या प्रश्नामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय. तर इथे दिसतंय बघा, हा 2चा वर्ग आहे. म्हणजे याचं जर मी वर्गमूळ घेतलं, याचं वर्गमूळ 2 येईल. याचं वर्गमूळ घेतलं तर 7 येईल. 7 दुने 14 इथं झालंय. याचं वर्गमूळ घेतलं तर 3 येत आहे. याचं वर्गमूळ घेतलं तर 6 येत आहे. 7 त्रिक 18. 16चं वर्गमूळ घ्या 4. 25चं वर्गमूळ घ्या 5 चोक 20. तुमचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. वर्गघनांवर आधारित असलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारलंय. मी थोडासा वेळ देतो तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायला. 2 4 36 7 3 5 या ठिकाणी 76 आहे. 3 आणि 7 आणि इथे 185 तुम्हाला इथे दिलेलं आहे. चला, थोडासा वेगळा या ठिकाणी हा प्रश्न आहे. बरेच विचार आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी करावे लागतात. विद्यार्थी मित्रांनो, करण्याचा प्रयत्न करा.
चला करता बघा, करताना आपण काय काय करू शकतो बघा. इथं समजा मी दोनाचा वर्ग केला आणि चाराचा वर्ग केला. दोनाचा वर्ग 4 होतो, चाराचा वर्ग किती होतो? 16. यांची दोघांची जर बेरीज केली तर ती होते 20 होते, पण इथं 36 दिलाय. समजा 4 आणि 16 यांचा गुणाकार मी केला असता, 16 चोक 64 होतात, पण या ठिकाणी तुम्हाला 36 दिलेले आहेत. 36 तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. हम्म. चाराचा घन होतो 64, 5, 7, 1, 8. नाही होत, तसं पण नाही होत. वेगवेगळा विचार आपल्याला या ठिकाणी नक्कीच करावा लागेल, की हा प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स आपल्याला दिसतोय. इथे जर आपण विचार केला बघा, तीनाचा वर्ग अधिक पाचाचा वर्ग. तीनाचा वर्ग 9 होतो आणि पाचाचा वर्ग 25 होतो. दोघांची बेरीज 34 होते. दोघांची बेरीज किती होते? 34 होते. तर तसं पण जमत नाहीये. त्या पण पद्धतीने जमत नाही. समजा या दोघांपासून एक संख्या तयार केली आपण, 24 तयार केली. ओके, या दोघांपासून एक संख्या तयार केली आणि या ठिकाणी 35 जुने 70 होतात. अधिक 6 केले. इथे 24 जुने 48 होतात. वजा 12 केलेत. इथे 6 मिळवलेत. तर काहीतरी वेगळं युनिफॉर्म लॉजिक आपल्याला भेटायला पाहिजे. काहीतरी युनिफॉर्म लॉजिक आपल्याला भेटायला पाहिजे. चला, प्रत्येकाने विचार करा. मी तुम्हाला वेगवेगळे विचार कसे करावेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. प्रत्येकाने विचार करा. बघा, काही प्रश्न आपले इतकी वेळ घेतात या ठिकाणी आपल्याला. वेगवेगळे विचार आपल्याला वर्ग, घन यांच्या बाबतीमध्ये काय विचार करता येईल तसा बघा. चला, ओके. चला, पुढे आपण येऊ त्या प्रश्नावर. आपण पुढे या प्रश्नांचं सॉल्व्ह करू. इंग्रजी अक्षरातील अक्षराच्या दुप्पट केल्या असतात. फ्रॉग हा शब्द कसा लिहाल? फ्रॉग हा शब्द कसा लिहाल? आता फ्रॉग साठी एफ एफ किती वर आहे? 6 वर आहे. आर तुमचा 18 वर आहे. हा 15 वर आहे. हा 7 वर आहे. याची दुप्पट करा. याची दुप्पट किती होणार आहे? 12, 36, 15 दुने 30 आणि 7 दुने 14. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. पटकन मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. अल्फाबेट्स लिहून का? म्हणजे अल्फाबेट्स वरच तुमचा हा प्रश्न आहे. अल्फाबेट्स वरचा हा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की अल्फाबेट्स वर कमीत कमी आपल्याला एक 7 ते 8 प्रश्न आपल्याला विचारले जातात.
बी एक्स सी डब्ल्यू म्हणजे असा विचार करा. बी नंतर सी, सी नंतर काय येणार आहे इथं, काय येणार इथं बघा, नंतर इथं लगेच जी आलाय. सो बी चा नंबर 2 होता, इथं याचा नंबर 3 आहे आणि याचा नंबर 7 आहे. मग नक्की इथं जर जर एकने वाढ झाली, नंतर 2 ने वाढ झाली, मग पुन्हा 2 ने वाढ झाली, असं जर काही असेल तर तुमचा ई यायला पाहिजे होता, पण तसं पण त्या ठिकाणी दिसत नाहीये. ओके. सो बी, बी चा नंबर 2 आहे, एक्स चा नंबर 24 आहे, सी चा नंबर किती आहे तुमचा 3 आहे, नंतर डब्ल्यू चा नंबर किती आहे 23 आहे. ओके. नंतर ओ चा नंबर 15 आहे, जी चा नंबर 7 आहे आणि एस चा नंबर 19 आहे. आपल्याला इथं शोधायचं आहे. आता इथं बघा, इथं एक ने कमी झालाय, नंतर पुढे डायरेक्टली 8 ने तो कमी झालाय आणि पुढे जर तुम्ही बघितलं तर हा 4 ने कमी झालाय या ठिकाणी. हम्म, लक्षात घ्या. तर या ठिकाणी थोडस वेगळं लॉजिक आपल्याला वापरावं लागेल बघा. बी चा नंबर किती आहे तुमचा, बी चा नंबर 2 आहे. म्हणजे आपण ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड असा विचार केला. आता असा विचार केला बघा, बी चा नंतर एक्स, नंतर हा सी चा डब्ल्यू होतो इथं, नंतर जी आणि ओ यांच्यामध्ये बराच, मग के यायला पाहिजे, के ओ यायला पाहिजे. आता जसं जीएस आहे बघा इथं, इथे यायला पाहिजे के, तुमचं उत्तर यायला पाहिजे. आय होप तुमचं पण उत्तर के आलं असेल. व्हेरी गुड. पुन्हा हा आपल्याला वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. किमान 2 वाहनाने प्रवास करणारे व्यक्ती कोण? आता वर्तुळ आपल्याला विमान दाखवतोय, ह्या बस दाखवतोय, हा रेल्वे दाखवतोय. चला तुम्ही प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर प्रश्न आहे हा. अगदी साधे प्रश्न या ठिकाणी मी विचारलेले, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दोन्ही वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी किती? दोन्ही दोन, किमान दोन, कमीत कमी दोन. कमीत कमी दोन मध्ये हे 9 आले, हे 22 आले. 9 आणि 22 किती झाले? 31. आणि त्याच्यामध्ये हे 27 पण करावे लागतील. किमान दोन म्हणजे जास्तीत जास्त 3 तरी चालतील. तुमचं उत्तर 58 येणार आहे. तुमचं उत्तर 58 येणार आहे. चला, पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सांगा काय असेल. फक्त विमान आणि फक्त बसने प्रवास करणारे व्यक्ती किती? फक्त विमानाने प्रवास करणारे 21 आणि फक्त बसने करणारे 30, या दोघांची बेरीज त्या ठिकाणी 51 होणार आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे. 2 प्रश्न आहे, मी तुम्हाला पुन्हा वेळ देतोय. चला.
चौकटीमध्ये येणारा काय काय असणार आहे? 5, 11 आणि 73 इथं आहे. 9, 11, 101 आहे. आणि या ठिकाणी 8, 4 क्वेश्चन मार्क आपल्याला विचारलाय. हम्म. चला. चुकीचं, आणि इथं चुकीचं पद विचारलंय आपल्याला. चुकीचं पद इथं विचारलेलं आहे. तर नक्की लॉजिक अशा एका ओळीमध्येच असायला पाहिजे नक्की. ओळीतलंच लॉजिक असायला पाहिजे. मग हा पहिला आणि शेवटचा यांच्यामधला आणि याच्यामधला काही तुम्हाला संबंध सापडतोय का बघा. किंवा या दोघांची बेरीज केली, 5 अधिक 11 केले तर किती होतात? 5 अधिक 11 16 होतात. 16 आणि याचा फारसा काही संबंध नाही. या दोघांची बेरीज काय केली? 20 केली, तर याचा फारसा काही संबंध नाही. ओके. तर काहीतरी वेगळं लॉजिक त्याच्यामध्ये आहे. इथं दोघं ठिकाणी 11 आलाय, तर म्हणून उभं लॉजिक तर त्याचं नसेलच. मग वजाबाकी करून बघा. 73 आणि 5 यांची वजाबाकी जर केली, तुम्हाला 68 भेटतात. 68 आणि याचा काही संबंध आहे का ते बघा. तसा पण आपल्याला काही संबंध दिसत नाहीये. यांची जर बेरीज केली असती आपण, 16 अधिक 73 यांची जर बेरीज केली तर ती 89 होते. यांची जर बेरीज केली, ही झाली तुमची 110 अधिक 11, 110 अधिक 11 121 होते. तर यांच्यामध्ये जर आपण वाढ बघितली तर 11 41 ची वाढ, तर 41 ची वाढ तसं काही आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही, कारण नंबर्स आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेले नंबर्स हे फार छोटे छोटे आहेत. ओके. आणि बघा, 5, 11, 73 ह्या सर्व मूळ संख्या आहेत. 5, 11, 73 ह्या सर्व मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या. 9 आणि 101 यांची जर बेरीज केली ना, तर आपल्याला किती भेटतात? 110 भेटतायत. 110 ला जर मी 10 ने भागितलं तर 11 मला भेटतात. तर मग यांची जर मी बेरीज केली तर 78. 78 ला कशाने भागितल्यानंतर मला 11 येत नाहीये. 11 मला नाही भेटत. ओके. तर तो पण विचार करून तुमचं चालणार नाही. आपण असा एक विचार केला की या दोघांचा गुणाकार केला. 11 × 5 = 55. 55 अधिक तुम्हाला किती करावे लागणार आहेत? 18. तेव्हा तुम्हाला हे 73 भेटतील. इथं जर आपण त्यांची बेरीज गुणाकार केला, 9 × 11 किती झाले तुमचे? 99. 99 मध्ये किती मिळवावे लागले तुम्हाला? 2 मिळवावे लागले, तेव्हा 101 झाले. ओके. पण मग हे 18 कुठून आले? सो क्वेश्चन इज दॅट. या दोघांची बेरीज करा. या दोघांची जर बेरीज केली तर 4 हे 84 होतात. या दोघांची बेरीज केली तर हे 112 होतात. ओके. याला पण थोडासा वळू दे. पुढील मालिकेमधील चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे. 21 नंतर किती झाले? 23 झाले बघा. 21 चा किती झाला? 23. 23 चा 29. 29 चा 47. 76, 110. वाढ होते. तर वाढ कशी होते? इथं 2 ने वाढला, इथं 6 ने वाढली संख्या. नंतर इथं जर बघताय तुम्ही, ही संख्या 18 ने वाढली आहे. 18 ने वाढली आहे. येस, 18 ने वाढली. मग 2 त्रिक 6, 7 त्रिक 18. आता ही संख्या इथं बघा कितीने वाढली आहे? 47. ते झाले तुमचे 26. 26 आणि 3 29 ने ही वाढली आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ही संख्या
34ने या ठिकाणी वाढलेली आहे. मी इथं जर बघितलं ही तुमची तिप्पट झाली, 6 बेत्रिक 6, इथं इथं तिप्पट व्हायला पाहिजे होती. मग किंवा याच्यामधला जर फरक इथं 4चा आहे, नंतर इथं 12चा आहे, तर इथं 8चा जरी फरक बसला असता तरी आपण इथं 26 जर ऍड केले असते, तर 47 प्लस 26 किती आलं असतं? हा आला असतं तुमचं 73. 73 मध्ये मग पुन्हा नाही 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 वेट 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 हे बघा, या ठिकाणी हा 21 आहे, हा 23 आहे, हा 29, 47, हा 76 आणि 110. तर यांच्यामधली वाढ ही तुमची 2ची आहे, यांच्यामधली वाढ ही 6ची आहे, याच्यामधली वाढ 18ची आहे. याच्यामध्ये इथपर्यंत तर लयबद्धता आली, इथून ती ब्रेक झाली. ही टोटल ही वाढ तुमची 29ची आहे. तर ही वाढ आपल्याला लयबद्ध पद्धतीने पाहिजे होती आणि ही पुढे वाढ ही 34ची होते. इथं जर वाढ बघितली तर ही वाढ कितीने वाढली? 4ने वाढली. ही 12ने वाढली. मग आता ही 36 म्हणजे 54ने वाढायला पाहिजे होती. 54ने जर ही वाढवली असती, 47 अधिक 54, तो नंबर फार मोठा झाला असता, कारण हा पण आपल्याला डिस्टर्ब करायचा नाही. तर डेफिनेटली काहीतरी गडबड या नंबर मध्ये आहे. ओके. आणि म्हणून तुमचं उत्तर 76 येणार आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये वसंत हा शब्द 512 असा लिहितात. नंतर मदत हा शब्द असा लिहितात, दप्तर हा शब्द असा लिहितात, तर वरद हा शब्द कसा लिहा? दप्तरचा बघा द हा या ठिकाणी 6 आलेला आहे. इथं मदतीचा हा शेवट मधला 6 आला आहे. म्हणजे माझ्या उत्तराचा शेवट 6ने व्हायला पाहिजे. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. संत हा शब्द कसा लिहाल? आता संत बघा हा इथं. व कुठं हा आलाय का तुमचा? वरदसाठी आपण या ठिकाणी 5 वापर. संत साठी काय येणार आहे तुमचा? 12 उत्तर तुमचं येणार आहे, पर्याय क्रमांक 2 तुमचं असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपण 2 क्वेश्चन्सला होल्ड दिलाय. हा एक क्वेश्चन आपला आजच्या क्वेश्चन त्याच्यामध्ये एक अडचणीचा प्रश्न आपल्याला वाटलेला आहे. तर सर्वांनी प्रयत्न करा, याच्यावर फोकस करा. नक्की आपण पुढच्या सेशनमध्ये याच्यावर देखील चर्चा करू. हा होमवर्कसाठी असं तुम्ही माना. आणि दुसरा प्रश्न आपण जो होल्डवर टाकलेला आहे, तो हा प्रश्न टाकलेला आहे. तर मला असं वाटतं की या दोघं प्रश्नांवर तुम्ही थोडासा विचार करावा. या दोघं प्रश्नांच्या बाबतीमध्ये चर्चा आपण पुढच्या सत्रामध्ये डेफिनेटली करू. तोपर्यंत त्याच्यावर विचार करा. उत्तर शोधलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.